पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा, पालघर तालुक्यातील बोईसर आणि वसई तालुक्यातील निळेमोरे येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। प्रशासकीय सोय आणि नागरिकांच्या सुलभतेसाठी अपर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती करण्यात येत आहे। डहाणू आणि पालघर या दोन्ही तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुके निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे। मात्र अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीच्या निर्णयामुळे डहाणू आणि पालघर तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्मितीच्या शक्यतेला सध्या तरी जवळपास पूर्णविराम मिळाला आहे। खरं म्हणजे राज्य शासनाच्या निर्देशनानुसार डहाणू तालुक्यातील कासा, पालघर तालुक्यातील बोईसर आणि वसई तालुक्यातील निळेमोरे येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या निर्देशनानुसार प्रस्तावित कार्यालयाचे मुख्यालय निश्चिती आणि कार्यक्षेत्राबाबत नागरिकांकडून लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना 15 दिवसांच्या आत मागवण्यात आल्या आहेत। मात्र अपर तहसीलदार कार्यालयाच्या निर्णयामुळे डहाणू आणि पालघरच्या दोन्ही तालुक्यांचे विभाजन करून कासा आणि बोईसर किंवा मनोर या नवीन तालुका निर्मितीच्या मागणीला सध्या तरी जवळपास पूर्णविराम मिळाला आहे। खरं म्हणजे पालघर तालुक्यात एकूण 10 महसुली मंडळे कार्यरत असून प्रस्तावित बोईसर अपर तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत यापैकी बोईसर, तारापूर, लालोंडे आणि मनोर या 4 मंडळ कार्यालयाचा समावेश करण्यात येणार आहे। तर डहाणू तालुक्यातील एकूण 9 मंडळ कार्यालयांपैकी कासा, सायवन आणि चारोटी या 3 मंडळ कार्यालयांचा प्रस्तावित कासा अपर तहसीलदार कार्यालय अंतर्गत समावेश होणार आहे। तर निळेमोरे अपर तहसीलदार कार्यालय अंतर्गत विरार, आगाशी, मांडवी आणि बोळिंज ही 4 महसुली मंडळे समाविष्ट करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे पालघर आणि डहाणू या तालुक्यांचा विस्तार मोठा असून पालघर तालुक्यात 203 आणि डहाणू तालुक्यात 174 महसुली गावांचा समावेश होतो। पालघर तालुक्याच्या मुंबई महामार्गालगत असलेल्या गावांना महसुली कामासाठी व विविध दाखले आणि कागदपत्रांसाठी पालघर या तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा अंतर प्रवास करावा लागतोय। त्याचप्रमाणे डहाणू तालुक्याच्या पूर्व भागातील सायवन, किन्हवली, गडचिंचले, चळणी, कळमदेवी या दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासकीय कामानिमित्त डहाणू येथे प्रवास करण्यासाठी 80 ते 100 किमी अंतर ये जा करण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो। तालुक्याचे ठिकाण दूरवर असल्यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो। त्याचप्रमाणे एकाच कामासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत असल्यामुळे जास्तीचा पैसा देखील खर्च करावा लागतो। नागरिकांना प्रशासकीय सुविधांच्या अनुषंगाने पालघर तालुक्याचे विभाजन करून मनोर किंवा बोईसर आणि डहाणू तालुक्याचे विभाजन करून नवीन कासा तालुका करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे। तसेच पालघर तालुक्यातील बोईसर येथे प्रस्तावित नवीन अपर तहसीलदार कार्यालय अंतर्गत मनोर महसुली मंडळाचा समावेश प्रस्तावित करण्यात आल्यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। मनोर परिसरातील नागरिकांसाठी बोईसरपेक्षा पालघर हे ठिकाण भौगोलिक सलगता असल्याने, दळणवळणाच्या दृष्टीने अधिक सोयीचे असल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिकांना बोईसर येथे ये जा करण्यासाठी दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा उपलब्ध असून बोईसरच्या तुलनेत पालघर हे ठिकाण अधिक सोयीस्कर असल्यामुळे मनोर मंडळाचा पालघर तहसीलदार कार्यक्षेत्रात असलेला समावेश कायम ठेवण्याची मागणी आमदार विलास तरे आणि कुणबी सेना यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे।